Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. मित्रांनो, आज आपण तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आलेला आहात. मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की आपण प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून येत आहात, त्यामुळे तुमचं पहिल्यांदा अभिनंदनच करतो. आजचा हा एपिसोड याच्यासाठी आहे की सगुणाताई बानखेले हॅपी वार्थडे, हॅपी बर्थडेच्या संबंधामध्ये आपण विशेष हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासमोर काही प्रतिष्ठित माणसं आलेले आहेत, कवी आलेले आहेत. या कवींच्यासाठी त्यांना मोटिवेशन करण्यासाठी या ठिकाणी केशवजी त्रिभुवन सर आलेले आहेत. तसंच या ठिकाणी सुलभाताई यादव या देखील आलेल्या आहेत. आणि या सगळ्या हे दोघंजण जे आलेले आहेत, हे दोघंजण या ठिकाणी असलेल्या सगुणाताई बानखेले यांचा वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या अनुषंगानं आपण एक वैचारिक पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. तो वाढदिवस कशा पद्धतीने असावा ह्या आपण या कार्यक्रमातून आपण पाहणारच आहोत. परंतु या कार्यक्रमाला सुरू करण्यासाठी या कार्यक्रमाच्या नवीन कुमारी सूत्रसंचालिका कुमारी प्राची बिराजदार हिला अशी विनंती करतो की तिने छोट्याशा आणि अल्पशा भाषणामधून म्हणजे सूत्रसंचालनातून या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे. नमस्कार, मी प्राची बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचं मी स्वागत करते. आज आपण कवयित्री सौभाग्यवती सगुणाताई बानखेले हॅपी बर्थडे या विशेष एपिसोडमध्ये सामील झालो आहोत. प्रथमतः मी चॅनलच्या वतीने सर्वांचे आभार व शाब्दिक स्वागत करते. या कार्यक्रमात सहभागी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले कवी, गायक, लेखक सन्माननीय केशवजी त्रिभुवन सर, तसेच या कार्यक्रमात सहभागी प्रमुख अतिथी समाजसेविका माननीय सुलभा यादवताई यांचे प्रथम मी शाब्दिक स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय केशवजी त्रिभुवन यांचे स्वागत या न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय यशवंत गायकवाड सर यांना विनंती करते की आपण यांचे स्वागत करावे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाजसेविका माननीय सुलभा यादव यांचे स्वागत या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे. तसेच पुढील प्रमुख पाहुणे माननीय महामुनी सर यांचे स्वागत या चॅनलचे मुख्य संपादक यशवंत गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे. आता आपण या कार्यक्रमात सहभागी झालेले कवी यांच्या स्वागताकडे वळूया. कवयित्री सौभाग्यवती सगुणाताई बानखेले यांचे स्वागत सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे. तसेच कवयित्री सौभाग्यवती कविता तळेकर यांचेही स्वागत. तसेच कवयित्री रेणुका हजारे यांचे स्वागत अनिता बिराजदार हे करतील. तसेच कवयित्री सौभाग्यवती कविता तळेकर यांचेही स्वागत अनिता बिराजदार यांनी करावे. तसेच कवी, गायक देवेंद्र गावंडे यांचे स्वागत ही यशवंत सर यांनी करावे.
तसेच कवी वसंत ढागे यांचे स्वागत देखील यशवंत सर यांना विनंती करते. तसेच हाजी शेख यांचे स्वागत देखील यशवंत सर यांनी करावे. तसेच कवी ज्ञानेश्वर धुमाळ यांचे स्वागत देखील यशवंत सर यांनी करावे. शकील जाफिर यांचे स्वागत देखील यशवंत सर यांनी करावे. आता आपण भाषणाच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी प्रथम प्रास्ताविक भाषण करण्यासाठी माननीय यशवंत गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला आनंद होतोय आणि हा कार्यक्रम सादर करत असताना या ठिकाणी काही गोष्टी नमूद करणं महत्त्वाच्या आहे. मला ही गोष्ट समजावून सांगायची होती की या कवीचं किती महत्त्व आहे, या गायक लोकांचे काय महत्त्व आहे, हे महत्त्व या समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय. हा कार्यक्रम वैचारिक याच्यासाठी आहे की या ठिकाणी आपण तालुका स्तरावरून, जिल्हा स्तरावरून, ग्रामीण स्तरातून आपण या ठिकाणी येऊन आपली कविता साजरी करताय आणि कविता साजरी करण्याच्या पाठीमागे हाच उद्देश असतो की समाजामध्ये काहीतरी आपलं परिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातून तुमचं लिखाण असतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणले होते की माझ्या 1000 वाचण्यापेक्षा एक गाणं जरी गायकाचं झालं, एक कविता जरी एक कवीची झाली तर ती फार मोठी परिवर्तनशील असते. म्हणून आपण या कार्यकर्त्यांना, या कवींना, या गायकांना आपण व्हॅल्यू देतोय. कारण ह्या समाजाचा फार मोठा कणा आहे आणि हा कणा जर आपण व्यवस्थित सांभाळला तर या देशामध्ये एक वेगळी क्रांती होऊ शकते. म्हणूनच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो. या ठिकाणी सुरुवात करत असताना या कार्यक्रमाला आणखी काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत, परंतु काही गोष्टी सांगत असताना मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या ठिकाणी जो अणू आणि जाणू हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे ही अस्तित्वात असलेली जी कहाणी आहे, ही अस्तित्वात असलेली कहाणीचं आपण रूपांतर आपल्या समाजामध्ये करतोय. जे समाजामध्ये घडलेले जे काही घटना आहेत, त्या घटना आपल्या समोर मांडण्याचा आम्ही अणू आणि जाणूच्या पद्धतीने करतोय. हीर रांझा, लैला मजनू हे ह्या लोकांचं जे काही प्रेम होतं, ह्या लोकांच्या प्रेमाच्या माध्यमातून आज आपण पाहतो आहे. परंतु आज त्या प्रेमाचं रूपांतर विनाशीकरणामध्ये कसं होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण या अणू आणि जाणू या 2 पात्राच्या माध्यमातून तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमातून करत आहोत. मी माझा वाढलेलं भाषण या ठिकाणी थांबतो कारण मला माझे जे काही या कार्यक्रमामध्ये आपण जे बोलवले आहेत त्यांचं आपल्याला वक्तव्य ऐकायचं आहे. मी माझा वेळ त्यांना देतो. कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय प्राध्यापक रवींद्र कांबळे सर ते उशिरा आलेले आहेत आणि उशिरा आल्यामुळं आपलं काम आहे की त्यांचं स्वागत करणं. प्राध्यापक रवींद्र कांबळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या स्टेजवरती येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. रवींद्र कांबळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं आणि रवींद्र कांबळे सर यांचं स्वागत या चॅनलचे मुख्य संपादक यशवंत गायकवाड सर हे करतील. कांबळे सरांनी आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करावं. मंच आहे कवितेचा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं गायकवाड सर आणि आपण सर्वांच्या या सान्निध्यामध्ये राहण्याचा मला आज योग आलेला आहे. तर जो मंच आहे हा कवितेचा आहे आणि कवितेचं एक छोटंसं रूप या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर माझं मूळ जे आहे ते गाण्याचा अंग आहे
आणि एक छोटंसं गीत मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कविता माझी नाही आहे, पण तुमचीही कविता मी सादरीकरण करू शकतो जर परवानगी असेल तर. ही माझी नाही आहे, पण ज्यांची कोणाची असेल, मला 2-4 ओळ्या मला चांगल्या वाटल्या म्हणून मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी, आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. कारण आपण शाळेत एकदाच जातो आणि पुन्हा जाऊ शकत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचं लहानपण कायम लक्षात राहावं. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सगळ्यांना सावल्यांचं महत्त्व कळावं. कारण आपण झाडं तोडायचंच काम करतो आणि झाडं लावायचं काम मात्र आपण करत नाही. आणि उन्हाळ्यातच आपल्याला आठवण होते की तुम्ही जास्त हसू नका, मला माहिती आहे तुम्ही हास्यकवी आहे. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्यांना सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात इतका मोठा पाऊस पडावा, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो, कारण इगोमुळं आज आपण सगळे दुरावत चाललोय आणि श्रीमंत आणि गरीब ही दरी वाढत चाललेली आहे. तर त्यामुळं मला ह्या ओळी खास वाटल्या. आणि आयुष्यात एकदा असं जगावं की आपलं जगणं पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मौज करावी. की आपण एकदा असं जगावं की आपलं जगणं पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मौज कळावी. कारण मौज जगण्याची काय असते हे काही ठराविक लोक हे जाणतात. आणि म्हणून या मला ओळ्या छान वाटल्या म्हणून मी सादर करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. आभारी आहे सर, आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. या कार्यक्रमातील कवींना सन्मान केला आणि या ठिकाणी येऊन कवींना खुश करण्यासाठी एक गीत गायलं. आभारी आहे. प्रथम जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, माँसाहेब कल्याणकारी शाहू, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या महामानवांना प्रथम अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे सहभागी झालेले कवी कवयित्री या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. या सगळ्यांना माझ्याकडून भावी कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देते. आपण असेच समाजासाठी गायनाच्या माध्यमातून कार्य करत राहा. या कवितेतून गायनातून समाजासाठी काहीतरी निर्माण होईल, चांगला समाज घडेल अशी अपेक्षा व्यक्त करते. ज्या पद्धतीने महापुरुषांनी त्याग दिला त्या त्यागाला अनुसरून आपण लिखाण करत आहात आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचे कार्य करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार आपल्या माध्यमातून आपण मांडत आहात. मला याचा सार्थ अभिमान आहे. फुले शाहू आंबेडकर या विचारांचा पगडा आपल्या समाजामध्ये रुजवण्याचे आपण अहोरात्र प्रयत्न करत आहात. त्यामुळे आपल्या सर्वांची मी ऋणी आहे. तसेच बहुजन सैनिक या न्यूज चॅनलचे देखील मी आभार मानते. कारण ज्यांच्यामुळे आज समाजामध्ये असलेल्या लहान लहान कवींना, कलाकारांना एक वेगळ्या पद्धतीने संधी मिळते आणि ही संधी मिळवून दिल्याबद्दल बहुजन सैनिक या न्यूज चॅनलचे देखील मी आभार व्यक्त करते आणि या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देते. आज आपण सर्वजण बहुजन सैनिक समूहात काम करत असताना आपल्या चॅनलची एक नवीन उपक्रम आयोजित केला आहे. तो आपल्या कलाकारांसाठी खूप छान आहे. तसेच आपल्या कलाकारांना त्यांच्या कला कारकिर्दीचा कोणीच जाण ठेवत नाही. ही जाण बहुजन सैनिक न्यूज चॅनल ठेवून आज कलाकारांना मान सन्मान निर्माण करून दिला आहे. आपल्या कलाकारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एकत्रित करून
सगळ्यांना आनंदी वातावरण बहुजन सैनिक ठेवत आहे. हे किती बघा भाग्याचं काम आहे. आपण घरात तर करत असतो, आपली मुलं वाढदिवस करतात, काय आता खूप फॅन निघालेल्या हॉटेलमध्ये जाणं हे ते करत असतात. पण जे हे समाजात हे संघटनेत अशा जे वाढदिवस येतात ते खूप आनंदाची बाब आहे आणि खूप खूप छान हा उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल आभार व्यक्त करते. तसेच प्रत्येक कलाकारांचे वाढदिवस आपण या चॅनलवर साजरे करणार आहोत. ही संधी निर्माण करून दिल्याबद्दल मी यशवंत गायकवाड सर आणि अनिताताई यांचे मी आभार व्यक्त करते. जय जिजाऊ. परत एकदा ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय जिजाऊ. आणि शेवटी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवजी त्रिभुवन सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी केशव त्रिभुवन. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह प्रेमा तुझ्या पोटी या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मी अध्यक्षांचा आभारी आहे. आणि आज कवयित्री शोभनाताई बाणखले यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचा कवितेचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे आभार. आलेल्या सर्व कवी मित्रांचे आणि गायकांचे सर्वांचे आभार मानतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी धन्यवाद. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आज आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात उपस्थित झालो. आज आपण कवयित्री सौभाग्यवती शोभनाताई बाणखेले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्रित आलो आहोत. तसेच आज आलेल्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेले कवी गायक केशवजी त्रिभुवन सर यांनी आपल्या वेळातला वेळ काढून आपल्या कार्यक्रमात उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाजसेविका माननीय सुलभाताई यादव यांचेही मी आभार मानते. तसेच दुसरे आपल्या या कार्यक्रमासाठी आलेल्या कवींचे ते कवी पण आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे मी आभार मानते. व कवयित्री सौभाग्यवती सगुणाताई बाणखेले, कवयित्री सौभाग्यवती कविताताई तळेकर, कवी देवेंद्र गावंडे, कवी वसंत धार, कवी हाजीसे, कवी ज्ञानेश्वर धुमाळ, कवी शकील जाफरी, कवी महामुनी सर, कवी जयवंत पवार, तसेच कवयित्री रेखा हजारे यांचेही मी आभार मानते. आणि तसंच आपल्या कार्यक्रमाचे खूप छान सूत्रसंचालन करणारी प्राची बिराजदार, तिचेही मी आभार मानते. आणि या कॅमेरामॅन आपले छानपैकी चित्रीकरण करणारे त्यांचेही मी आभार मानते. आणि आपल्या आलेल्या रसिक चाहत्यांचे त्यांचेही मी आभार मानते. आणि चूक भुलीनं माझी कोणाचं नाव उल्लेख करायचा असेल तर क्षमस्व असावं आणि त्यांचेही मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम आपला इथं संपन्न झाला असं मी जाहीर करते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.